आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पीपल ट्री तर्फे विशेष महोत्सवाचे आयोजन। पीपल ट्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 3 दिवसांच्या महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे। पीपल ट्री मधील विविध विभागांच्या वार्षिक समारंभांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। BBA, BCA, BCom, हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी वर्गाचा निरोप समारंभ येथे होणार आहे। यामध्ये विद्यार्थी वर्ग उत्साहाने सहभागी झाले आहेत। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा दहशतीचे सावट। दिवाळी सणाच्या तोंडावर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचे संकेत। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा। कुंभार कलेला आधार देत आहे दिवाळीचा सण। व्यवहार्य तोडग्याचे स्पष्टीकरण सीमावासियांना देण्याची मागणी। सीमारेषेवरील RT-PCR तपासणी कायम। शहराला शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी बसवनकोळ येथे प्रकल्पाचे भूमिपूजन। CN विभागाने सायबर गुन्हेगारांची खाती गोठवली। नीती कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। मलप्रभा नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे। नवीन कोविड प्रकारावर चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर हे तज्ञ समितीची भेट घेणार आहेत। राज्यात नवीन प्रकार आढळून आल्यानंतर कर्नाटक सरकार राज्यात नवीन लॉकडाऊन लागू करण्याची आणि नवीन कोरोना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। राज्याचे आरोग्य मंत्री सुधाकर लवकरच तांत्रिक सल्लागार समितीची भेट घेतील आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा सल्ला घेतील। सुधाकर आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय स्पष्ट होईल। कोविडचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर राज्यातील लोक साथीच्या रोगाच्या तिसऱ्या लाटेच्या वाढीबद्दल आणि नवीन प्रकाराच्या तीव्रतेबद्दल चिंतित आहेत। कर्नाटकात सोमवारी कोविड-19ची 290 नवीन प्रकरणे आणि 10 मृत्यूंची नोंद झाली, ज्यामुळे एकूण संक्रमणांची संख्या 29,86,276 झाली आणि मृतांची संख्या 38,017 झाली। दिवसभरात 408 डिस्चार्ज देण्यात आले। एकूण पुनर्प्राप्तीची संख्या 29,39,647 वर पोहोचली आणि 8,583 सक्रिय प्रकरणे राहिली होती। दिवाळी सणाच्या तोंडावर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचे संकेत। घरगुती गॅस म्हणजेच LPGच्या किमतींमध्ये पुढील आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अंडर रिकव्हरी प्रति सिलेंडर 100 रुपयांहून अधिक झाले आहे। गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या परवानगीवर अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे। LPG गॅसच्या किमतीचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जातो। यामुळे दिवाळी आधी येत्या 1 नोव्हेंबरला नवे दर जाहीर होतील। जर सरकारने दरवाढीसाठी परवानगी दिली तर गॅस सिलेंडरच्या दरात ही सलग 5वी वाढ असणार आहे।
यामध्ये घरगुती वापरातील गॅस आणि पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सब सिलेंडरवाल्या गॅसचा समावेश आहे। तसेच सब सिलेंडर नसलेल्या आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा देखील समावेश आहे। एलपीजीच्या दरात गेल्या वेळी 6 ऑक्टोबरला 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। जुलैनंतर एकूण 90 रुपयांची वाढ झाली आहे। सरकारी तेल कंपन्यांना गॅसचा वाढलेला खरेदी खर्च सोसावा लागत आहे, तो अन्य खर्चासोबत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा। कॅन्टोन्मेंट बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी सकाळी सभागृहात पार पडली। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। कॅन्टोन्मेंट बोर्डकडून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली। यापूर्वी बैठकीत झालेल्या चर्चेच्या विषयांवरील विविध मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला। त्याचप्रमाणे महसूलवाढी संदर्भात विविध प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले। बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। त्याचप्रमाणे सीओके आनंद यांनी विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला। बोर्डाचे कार्यालय अधीक्षक MY तालुकर आणि अभियंता सतीश मन्नुरकर आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता। कुंभार कलेला आधार देत आहे दिवाळीचा सण। दिवाळी हा प्रामुख्याने दिव्यांचा सण। दिवाळीमध्ये घर अंगण हे दिव्यांनी उजळून निघते। या सणाच्या निमित्ताने पणत्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते। बैलगाडीच्या चाकावर कुंभार पारंपरिक पद्धतीने मातीच्या पणत्या बनवून त्यावर इतर प्रक्रियेनंतर या पणत्या विक्रीस आणल्या जातात। आधुनिक संसाधनांमुळे पारंपरिक व्यवसाय अडचणीत आले आहेत। या समस्येमुळे कुंभार बांधवांना मातीपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यास बऱ्याच वेळा अडचण येते। पण दिवाळी सण आला की मात्र कुंभार समाजातील व्यावसायिकांची कारागीरता, उत्तम वस्तुकला आणि त्यांच्या व्यवसायांना वाव मिळतो। आज बाजारात अनेक प्रकारच्या स्वस्त दरात इलेक्ट्रिक चायनीज दिवे उपलब्ध आहेत। मेटल पासून बनवलेले दिवे आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेले दिवे आहेत। तरीही मातीच्या पारंपरिक दिव्यांना विशेष मागणी आहे। आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या काळात मातीच्या दिव्यांचा वापर देखील फार कमी प्रमाणात केला जातो आणि त्यातच कोरोनाचा भर, त्यामुळे कुंभार समाज विचित्र परिस्थितीत सापडला आहे। सर्व कारखाने, उद्योग आणि व्यवसायही बंद पडले होते। 2 वेळची पोटाची खळगी कशी भागवायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता। पण आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असून यावेळची दिवाळी ही निर्बंधमुक्त असणार असल्यामुळे कुंभार समाजातील व्यावसायिकांसाठी ही दिवाळी आनंदाची असणार आहे। त्यांची वस्तुकला लक्षात घेता त्यांच्या व्यवसायांना हातभार लावण्याचे प्रयत्न परिसरातील नागरिकांनी केले पाहिजे। व्यवहार्य तोडग्याचे स्पष्टीकरण सीमावासियांना देण्याची मागणी। खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कोल्हापूर येथे धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। यावेळी महाराष्ट्रातील नेते मंडळींनी व्यवहार्य तोडग्याचा विचार करून सीमा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले आहे। मात्र हा व्यवहार्य तोडगा काय आहे याबाबत त्यांनी मौन पाळले आहे। तोडग्याला सीमा भागातील काही नेत्यांनी विरोध केला होता अशी माहितीही त्यांनी दिली आहे। सीमा प्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यापासून त्यामध्ये तसूभरही प्रगती झालेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे। व्यवहार्य तोडग्याबाबत महाराष्ट्र सरकारने काही माहिती असल्यास त्याबाबत महाराष्ट्राच्या वकिलांना माहिती देणे आवश्यक आहे। त्यामुळे या तोडग्याबाबत सीमा बांधवांना माहिती जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अस्टेकर यांनी केली आहे। दाव्याच्या सुनावणीसाठी प्रयत्न चालू असताना वेगळ्याच दिशेला सीमाप्रश्न घेऊन जाण्याच्या प्रकाराबाबत मंत्र्यांनीही लक्ष घालणे आवश्यक आहे असा मुद्दा माजी महापौर मालोजीराव अस्टेकर यांनी उपस्थित केला आहे। सीमारेषेवरील RT-PCR तपासणी कायम। कोरोनावरील नियंत्रणासाठी कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील कोगनोळी चेकपोस्टवर RT-PCR तपासणी सध्या कायम असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या या तपासणी नाक्यावर शिथिलता देण्यात आली असल्याचा वाहनधारकांमध्ये संभ्रम आहे। पण या नाक्यावर अद्याप नियमांचे पालन केले जात असून तपासणी करूनच वाहनधारकांना प्रवेश दिला जात आहे। दूधगंगा नदी ठिकाणच्या तपासणी केंद्रांवर 4 चाकी वाहनांची तर कोगनोळी फाट्यावरील केंद्राजवळ खासगी वाहनांची तपासणी सुरू आहे। सध्या कोगनोळी येथील नाक्यावरील तपासणी बंद झाली आहे का अशी विचारणा महाराष्ट्रासह अन्य राज्यातून केली जात आहे।
वाहनधारकांमध्ये संभ्रम असला तरी तपासणी अद्याप कायम आहे। कर्नाटक पोलीस अधिकारी आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सदर तपासणी कायम ठेवली आहे। महाराष्ट्रासह उत्तर भारतातून येणाऱ्या चारचाकी वाहनांची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे। आवश्यक कागदपत्र नसलेल्या वाहनधारकांना परत महाराष्ट्रामध्ये पाठविले जात आहे। शहराला शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी बसवनकोळ येथे प्रकल्पाचे भूमिपूजन। शहराला 24 तास पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे। बसवनकोळ पाणी पुरवठा प्रकल्पाच्या ठिकाणी 9 लाख नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी युनिट उभारण्यात येणार आहे। यासाठी 31 कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली। बुधवारी बसवनकोळ येथे शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार अनिल बेनके बोलत होते। खासदार मंगला आंगडी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले। बेळगावच्या जनतेला रोज 24 तास पर्यंत पाणी मिळेल, अशी माहिती KRDSचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर शेट्टी यांनी दिली। शहरातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी जागतिक बँकांच्या मदतीने 31 कोटी रुपये खर्चातून हा प्रकल्प सरकार राबवत आहे। या योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील 10 वार्डांमध्ये 24 तास पाणी पुरवठा केला जातो। 2008 पासून या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 11,378 नळ जोडण्या दिल्या आहेत। ही योजना 2053च्या लोकसंख्येनुसार तयार करण्यात आली आहे। मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी, भाजप नेते महादेव के राठोड, मुरुगेंद्र गौडा पाटील, भैरगौडा पाटील, नगरसेवक राजशेखर डोन्नी, माजी महापौर बसापा चिखलदिनी, हरिकांत देसाई आदी उपस्थित होते। CN विभागाने सायबर गुन्हेगारांची खाती गोठवली। CN पोलिसांनी गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांची 1825 खाती गोठवली आहेत। त्यांच्या बँक खात्यातून 2,33,09,350 रुपये जप्त करण्यात आले असून ते संबंधितांना परत करण्यात येत आहेत। गेल्या वर्षभरात 1,309 सायबर गुन्हेगारींची प्रकरणे उघडकीस आली आहेत। यापैकी काही प्रकरणात FIR दाखल करण्यात आले असून काही प्रकरणांमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। सायबर गुन्हेगारांनी एकूण 2,45,37,052 रुपये हडप केले होते। या प्रकरणांचा तपास घेत पोलिसांनी 2.25 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली असून यापैकी 88,10,347 रुपये संबंधितांना परत केले आहेत। अद्याप 1,44,99,000 रुपये परत करायचे आहेत। तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। विभागाचे पोलीस निरीक्षक BR गटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे। नियती कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। येथील नियती कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रोहन जुवळी होते, तसेच व्हाईस चेअरमन डॉक्टर समीर सरनोबत यांच्यासह चीफ प्रमोटर डॉक्टर सोनाली सरनोबत, इतर संचालक, सल्लागार आणि हितचिंतकांनी यात भाग घेतला। ईशस्तपण आणि सूत्रसंचलन किशोर काकडेंनी केले, तर डॉक्टर समीर सरनोबत यांनी 1 वर्षाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करीत स्वागत केले, तर ॲडव्होकेट भास्कर पाटीलनी आभार मानले। चेअरमन रोहन जुळींनी आजवरचा आढावा घेत सोसायटी समोर नवे लक्ष ठेवत सर्वांच्या सहकार्यासाठी आवाहन केले। डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी लवकरच नवीन शाखा उघडण्यासंबंधी घोषणा केली। मलप्रभा नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू। मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास लक्केबैल तालुका खानापूर येथे घडली। प्रदीप प्रभू चलवादी वय 19 असे त्या तरुणाचे नाव आहे। प्रदीप आणि त्याचे काही मित्र गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने प्रदीप पाण्यात बुडाला। त्याच्या मित्रांनी गावात येऊन तो बुडाल्याची माहिती घरच्यांना दिली। तातडीने ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेऊन पात्रात शोध घेतला असता प्रदीपचा मृतदेह आढळून आला। त्याच्या पश्चात आई वडील आणि 2 भाऊ असा परिवार आहे। प्रदीप खानापूर येथील सरकारी प्रथम दर्जा पदवी महाविद्यालयात BCom द्वितीय वर्षात शिकत होता। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पोलिसांनी कितीही दबाव टाकला तरी मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेला मोर्चा यशस्वी केला। त्यामुळे पोटछूळ उठलेल्या माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी समिती नेत्यांना गुंड असे संबोधून त्यांना चांगलाच धडा शिकवा असे वादग्रस्त विधान केले आहे। त्यावर सीमा भागातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेला मोर्चा मराठी द्वेष्ट्या संघटना आणि नेत्यांना पचनी पडलेला नाही, त्यामुळे एकामागून एक आरोप करण्यात येत आहेत। बुधवारी कुमारस्वामी यांनी सलग ट्विट करत समितीवर तोंडसूक घेतले। महाराष्ट्र एकीकरण समिती विनाकारण बेळगावच्या कन्नडिगांवर हल्ला करत आहे असा आरोप त्यांनी व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी समितीने काढलेल्या मोर्चात गुंडगिरी करण्यात आली। हा मोर्चा विनाकारण काढण्यात आला होता। राजकीय लाभ उठवण्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी समिती असे प्रकार करीत आहे, म्हणून कन्नडचा अपमान करणाऱ्या समितीला चांगलाच धडा शिकवा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी बांधवातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। उज्ज्वल नगर येथे घरफोडीत किमती ऐवज लंपास। उज्ज्वल नगर येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी किमती ऐवज पळविला आहे। यासंबंधी बुधवारी माळमारुती पोलीस स्थानकात FR दाखल करण्यात आली आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या सुरीना नासिर जमादार यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे। त्या आपल्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाजारपेठेत गेल्या होत्या। बाजारातून घरी परतल्या त्यावेळी घरचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले। रविवारी ही घटना घडली। चोरट्यांनी एक लॅपटॉप, चार्जर, मोबाईल पळविले आहेत। माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। बुधवारी रात्री यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले। रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन अशोक नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले। कार्यक्रमाला माजी प्रांतपाल रोटेरियन अविनाश पोद्दार आणि नियोजित प्रांतपाल रोटेरियन व्यंकटेश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी केली इंटरनॅशनल स्कूलच्या दीप्ती इंगळे, KLS इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या नंदिनी कुलकर्णी, स्वाध्याय विद्या मंदिरच्या हेमलता कुलकर्णी, सरकारी सरदास हायस्कूलचे रणजित चौगुले यांचा सत्कार व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला। सोनी टीव्ही आयोजित सुपर डान्स मधील उपविजेता पृथ्वीराज कोंगारी आणि स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश प्रदान केल्याबद्दल वेदांत मिसाळे आणि अद्वैत दळवी तसेच आशुतोष हिरेमठ यांनी उत्कृष्ट फलंदाज तसेच मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावल्याबद्दल माजी प्रांतपाल रोटेरियन अविनाश पोद्दार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। क्लबचे सेक्रेटरी संतोष हत्तरकी यांनी आभार मानले। होनगा येथे कायद्याबाबत जनजागृती। जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण यांच्या वतीने होनगा येथील विज्ञान महाविद्यालयामध्ये कायद्याच्या जनजागृतीबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला।
या कार्यक्रमावेळी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश विजय देवराज अरस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी कायद्याचे ज्ञान घेणे गरजेचे आहे। कायद्यामुळे येणाऱ्या अडीअडचणी निश्चितच दूर होऊ शकतात। कायद्याचा योग्य उपयोग करून आपल्यावर आणि समाजावर होणारा अन्याय दूर करता येतो, असे यावेळी ॲडव्होकेट रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले। यावेळी ज्येष्ठ वकील दिनेश पाटील आणि ॲडव्होकेट रवींद्र तोटगेरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। राष्ट्रीय कायदा अभियानाअंतर्गत ग्रामीण भागामध्ये कायद्याची जनजागृती करण्यात येत आहे। होनगा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच वकील उपस्थित होते। सिलेंडरसाठी अधिक रक्कम आकारण्यास येळ्ळूर ग्रामस्थांचा विरोध। डिलिव्हरी बॉय गॅस सिलेंडर मागे अधिक पैसे आकारत आहेत। ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून गावातील प्रत्येक ग्राहकाने अधिक पैसे न देता पावतीवरील रक्कमच द्यावी असा निर्णय येळ्ळूरमधील श्री चांगळेश्वरी मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला। सिलेंडर बॉय ग्राहकांना सिलेंडरचे बिल देत नाहीत, वजन करून देत नाहीत अशा तक्रारी मांडण्यात आल्या। दुर्गा गॅस एजन्सी प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी चर्चा करून पावतीप्रमाणेच पैसे देण्याचा निर्णय घेतला। डिलिव्हरी बॉयने 1 रुपयाही जास्तीचा घेऊ नये, कंपनीच्या दराप्रमाणेच पैसे घ्यावेत। सिलेंडर वितरण करणाऱ्या गाडीवर दरफलक लावावा। त्याचबरोबर जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे पेमेंट करावे। 5 किलोमीटरच्या आत कंपनीच्या दराप्रमाणेच सिलेंडरची डिलिव्हरी ग्राहकांना द्यावी असेही ठरविण्यात आले। ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, ज्योतिबा चौगुले, दयानंद उघाडे, राकेश परीट आणि इतर सदस्य उपस्थित होते। फोटो आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशन नूतन कार्यकारी मंडळ निवड। बेळगाव शहर आणि तालुका फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन बेळगाव यांची नूतन कार्यकारी मंडळ निवड बैठक नुकतीच पार पडली आहे। सदर बैठक रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली आहे। यावेळी उपस्थित छायाचित्रकारांच्या सर्वानुमते ही निवड प्रक्रिया पार पडली आहे। या प्रसंगी असोसिएशनच्या अध्यक्षपदी DB पाटील, उपाध्यक्षपदी संतोष पाटील, सचिवपदी संजय हिशोबकर, उपसचिवपदी नामदेव कोलेकर, खजिनदारपदी नितीन महाले, उपखजिनदारपदी सचिन गोवेकर, जनसंपर्कपदी संदीप मुदगेकर यांची निवड करण्यात आली आहे। तर संचालक मंडळात सुरेश मुरकुंबी, अमित पवार, भरमा मोटरे, सतीश मोरे, राज शिंदोळकर, अनिल बर्गे, राम परदेशी यांची निवड झाली आहे। लष्कर दिनानिमित्त कोरोना वॉरियर्स आणि समाजसेवकांचा सन्मान। 27 ऑक्टोबर हा लष्कर जवानांचा पायदळ दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो। या दिनानिमित्त मराठा इन्फंट्रीच्या वतीने समाजसेवक, कोरोना कालावधीत सेवा केलेल्या वॉरियर्स यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। मराठा इन्फंट्रीच्या वतीने विविध क्षेत्रातील कोरोना कालावधीत ज्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे अशा 5 जणांचा सन्मानासाठी निवड करण्यात आली होती। कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी कोरोना काळात रुग्णवाहिकेची अत्यंत गरज असायची, त्यावेळी त्यांनी रुग्णवाहिका सेवेसाठी मुक्तमध्ये देण्यात आली होती। याचबरोबर लष्करी इस्पितळातील सेवा बजावलेल्या परिचारिका, त्याचबरोबर कॅम्प पोलीस स्थानकातील महिला पोलीस सुजाता हुक्केरी, रेखा वळकी, शुभदा नाईक, रेणुका खेडगी, तर कॅन्टोन्मेंट कार्यालयातील महिला कर्मचारिका व्यंकटप्पा बेनवाड अशांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। गवीपुरम गोसावी मठाचे जगद्गुरू मंजुनाथ स्वामीजी यांची बेळगावला भेट। केंपेगौडा नगर, बेंगलोर येथील गवीपुरम गोसावी मठाचे जगद्गुरू श्री 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 मंजुनाथ स्वामीजी यांनी बेळगाव शहराला धावती भेट दिली। श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमाकांत दादा कोंडुस्कर, क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष श्री अभिलाष देसाई, जिल्हा सेक्रेटरी श्री संजय भोसले यांनी त्यांचे भव्य स्वागत केले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाच्या विविध समस्यांसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली। श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या आशीर्वादाने, श्री रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, अभिलाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली खानापूरमध्ये लवकरच भव्य दिव्य मराठा समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे। या संदर्भात स्वामीजींना माहिती देण्यात आली, त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले। फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची विजयी सलामी, दुखापतीमुळे सायनाची माघार। भारताची आघाडीची खेळाडू
PV सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली। सायना नेहवालला मात्र दुखापतीमुळे पहिल्या फेरीच्या लढतीतून अर्ध्यातच माघार घेतली। दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीत डेन्मार्कच्या जुली दवाल याकोबसनला 21-15, 21-18 असे पराभूत केले। तिसऱ्या नामांकित सिंधूचा दुसऱ्या फेरीत लिन क्रिस्टोफरसनशी सामना होईल। सायनाने जपानच्या सायाका ताहाशी विरुद्ध 11-21, 2-9 असे पिछाडीवर पडल्यानंतर दुखापतीमुळे सामना अर्ध्यात सोडला। मिश्र दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोन्नप्पा जोडीने मॅथियस थैरी आणि माई सुरोला 21-19, 21-15 असे पराभूत केले। सौरव गांगुली यांनी ATK मोहन बागान फुटबॉल संघाच्या संचालक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय। जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या BCCIने IPLच्या 2 नवीन संघांची विक्री करून आपली तिजोरी आणखीन भरली आहे। लखनौ आणि अहमदाबादच्या संघाच्या बोलीतून BCCIला 12,715 कोटी रुपये मिळाले आहेत। पण यानंतर काही वेळातच BCCIचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा निर्णय घेतला आहे। सौरव गांगुली यांनी ATK मोहन बागान फुटबॉल संघाच्या संचालक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। ATK मोहन बागान RPSGच्या मालकीचे आहेत, ज्यांनी IPL मध्ये लखनौ फ्रँचायझी विकत घेतली आहे। हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी सौरव गांगुली यांनी मोहन बागान सोडण्याचा निर्णय घेतला आहे। BCCI आणि मोहन बागान दोन्हीकडे महत्त्वाची पदे भूषविताना न्याय काम करणे कठीण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे गांगुली यांनी सांगितले। ESPN क्रिएन्सफोनच्या रिपोर्टनुसार सौरव गांगुली यांनी मोहन बागवानमधील त्यांच्या भूमिकेतून पायउतार होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।